हा आहे माझा मेन डोअर, आमच्या घराचा मेन डोअर. इथून बघा, बाहेर बघण्यासाठी काही व्ह्यू नाही आहे, कारण गल्लीमध्ये घर असल्यामुळे काही व्ह्यू नाही आहे दिसण्यासाठी, बघण्यासाठी. इथे शिडी आहे, इथे मी उभी आहे आता मेन डोअरमध्ये. तर इथे अशी ही शिडी आहे वरच्या रूममध्ये जाण्यासाठी. समोर मेन डोअरमध्ये उभा राहिल्यावरती समोरच फ्रीज आहे. इथे समोर फ्रीजच्या वरती एक स्टँड ठेवलेला आहे, टोस्टर ठेवलेला आहे, त्याच्या बाजूलाच एक ड्रम ठेवलेला आहे. वरती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि तथागत गौतम बुद्धांचा फोटो अशा प्रकारे लावलेला आहे. खाली एक छोटीशी फ्रेंड्स फोटो फ्रेम आहे. इथे हँडमेड एक फ्रेम लावलेली आहे. इथे हा एक स्विच आहे. वॉशिंग मशीन जेव्हा मी यूज करते तेव्हा हा स्विच मी यूज करत असते. इथे मिरर आहे आणि हे एक छान एकदम सुंदर असं शोपीस लावलेलं आहे मी. खूप सुंदर दिसतं बघायला. हे बाथरूम. इथे वॉशिंग मशीन ठेवलेले आहे आणि इथे माझं छोटंसं असं किचन आहे. इथे बॅग आहे आणि ही वरती जाण्यासाठी शिडी. तर मेन डोअर आणि किचनच्या मध्ये ही शिडी आहे. आता तुम्हाला मी वरचा रूम दाखवते. आणि इथे बघा, इथे फक्त 2च माणसं राहू शकतात असं स्पेस आहे. एवढा स्पेस आहे. तर वरचा दाखवते. वरती जातानाच इथे एक विंडो आहे छोटी, जी जास्त ओपन नसते, बंदच असते. इथे मी माझ्या मुलांचे असे शूज ठेवलेले आहेत. इथे गार्बेज बॅग वगैरे छोट्याशा, कारण स्पेस कमी असल्यामुळे काही वस्तू ठेवण्यासाठी जागाही भेटत नाही. त्याच्यामुळे मी असं ॲडजस्टमेंट करून ठेवलेली. वरती आल्यानंतर इथे मी कपाट ठेवलेलं आहे. हे या साईडला कपाट आहे. इकडे त्याच्यामध्ये म्हणजे जेवढे मोठ्यांचे कपडे असं. वरती आल्यानंतर आम्ही हा गेट बंद करून घेतो. इथेच असं एक बाथरूम आहे. ते आम्ही यूज नाही करत, कारण बरंचसं काम त्याचं बाकी आहे अजूनपर्यंत. त्याच्यामुळे फक्त आम्ही हँडवॉश वगैरे करण्यासाठीच आम्ही ते बाथरूम फक्त यूज करतो, कारण त्याला अजून डोअर पण आम्ही लावलेला नाही आहे. वरती कोटमाळा आहे, त्याच्यावरती एक्स्ट्रा सामान आहे. दोघांची सायकल. आता आम्ही आता आम्ही टी व्ही घेतलेली, त्याचं बॉक्स आहे, मिक्सरचा बॉक्स आहे, फॅन घेतलेला, फॅनचा बॉक्स आहे. इथे स्टडी टेबल ठेवलेलं आहे. वरती ह्यांचे दोघांचे पण टॉईज ठेवलेले आहेत. असा हा कोटमाळा आहे. असं म्हणजे जास्त असं सामान असं मी भरून ठेवलेलं नाही आहे. असं थोडंसं सुटसुटीतच ठेवलेलं आहे. बाथरूमच्याच बाजूला हा स्पेस आहे बेडसाठीचा स्पेस आहे. कारण आम्ही बेड ठेवलेला नाही आहे, कारण मुलांना खेळायला जागा ही खूप शॉर्ट पडते. त्याच्यामुळे इथे माझ्या मुलांची फ्रेम लावली सुंदर अशी. इथे त्यांचे टॉईज लाईनी जसे टॉईज ठेवलेले. ही लादी आहे, त्या लादीवरती हे सगळे टॉईज ठेवलेले आहेत. च्या बाजूला तिथे एक स्विच आहे, तिथे आम्ही मोबाईल वगैरे चार्जिंगला वगैरे लावतो. फोटो फ्रेम आहे, इथे पण एक फोटो फ्रेम आहे. इथे खाली एक लादी आहे, जे पहिल्याच्या काळामध्ये ज्या टीव्या होत्या बॉक्स टाईपच्या टीव्या होत्या, त्या ठेवण्यासाठी ह्या लाद्या पहिलं लावत होते. तर आम्ही अजूनपर्यंत ही लादी अशीच ठेवलेली आहे, कारण थोडंफार त्याच्यावरती सामान असं कॅरी होतं. हा माझा डस्टिंगचा कपडा आहे. इथे थोडंसं हा पाऊच औषधांचा मी हा ठेवलेला, हा इथेच ठेवते, कारण माझ्या मुलांना कधी त्याची गरज पडते. त्याच्यामुळे हा स्पीकर, जेव्हा कधी आम्हाला गाणे ऐकण्याचं मन झालं तेव्हा आम्ही स्पीकर लावून गाणे ऐकतो. इथे टी व्ही ठेवलेली आहे, टी व्ही लावलेली आहे. इथे काच लावलेली आहे. असं शोपीस असं मी करून घेतलेलं आहे, कारण मला थोडंसं आवड आहे
शोपीस करण्याची. इथे एक टेडी ठेवला आहे, इथे एक टेडी ठेवला आणि मध्ये हा टी व्ही आहे. टी व्हीच्या खालीसुद्धा ही अशी एक काच मी बसून घेतलेली आहे, त्याच्यावरती सेटअप बॉक्स, राऊटर वगैरे, वायफायचे राऊटर वगैरे असं. टी व्हीच्याच वरती हा तथागत गौतम बुद्धांचा हा शोपीस लावलेला आहे. त्याच्या बाजूला ही छोटीशी वॉच. हा आमचा फोटो दोघांचा. इथे ह्या 2 काचा अशा बसून घेतलेल्या आहे. भरपूर म्हणजे कम्प्युटरचं सामान असतं आमचं, जे माझ्या मिस्टरांना लागतं ते ठेवण्यासाठी खास ते त्या काचा मी बसून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती लॅपटॉप वगैरे असे हार्डवेअरचे सगळे पार्ट्स वगैरे, लॅपटॉपचे पार्ट्स वगैरे असे ठेवलेले आहेत वरती. त्याच्या खाली गेलं तर हे मनेच हे माझ्या मुलीने इथे हे हेअरबँड ठेवलेले आहेत, कारण तिला पटकन असं इथे आम्ही चेअर ठेवलेले आहेत, ह्याच्यावरती चढून तिला पटकन हे घेता येतात म्हणून तिने तिथे ठेवलेले आहेत तिच्या परीने. इथे असं बसण्यासाठी 2 असे टेबल ठेवलेले आहेत. इथे टेबल आहे, टेबल कम्प्युटर टेबल. जास्त काही सामान ठेवलेलं नाही आम्ही. एक PC, खाली CPU आहे, एक ड्रॉवर, ह्याच्यामध्ये कीबोर्ड वगैरे. इथे पण आमचं कम्प्युटरचं सामान आहे आतमध्ये. इथे ही आमची इम्पॉर्टंट फाईल असते, इथेच असते ती. इथून आम्ही कुठे त्याला जागा त्याची चेंज करत नाही. त्याच्यावरती ही ट्युशन बॅग आणि ही माझी पर्स आणि ही एक माझ्या मुलीची पर्स आहे. तिची कंपोस्ट बॉक्स, कलर पाऊच आणि ही माझी डायरी आणि हा तिचा बुक असं ठेवलेलं आहे. इथे ही मिनी इस्त्री. ही इस्त्री खूप छान आहे. ही मी फ्लिपकार्टवरून मागवली होती. सहजासहजी कुठेही कॅरी करू शकतो, ट्रॅव्हल वगैरे करत असताना. खूप सुंदर अशी आहे, फ्लिपकार्टची आहे, फ्लिपकार्टवरून मागवलेली मी. स्पेस पण खूप कमी घेते. असं हा फॅन आहे. इथे हा माझ्या मुलांचा कबर्ड ठेवलेला आहे. हा कबर्डचा व्हिडिओ मी स्पेशली हा व्हिडिओ मी काढलेला आहे. मी एवढ्याशा कपाटामध्ये दोघांचे कपडे मी कसे ॲडजस्ट केलेले आहेत, कसे ठेवलेले आहेत, त्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल माझ्या चॅनलवरती. हे बघा, एवढंसं छोटंसं, अगदी छोटंसं क्यूटचं कपाट आहे. त्याच्यामध्ये मी दोघांचे कपडे एकदम छान असे ॲडजस्ट केलेले आहेत, ठेवलेले आहेत. इथे विंडो एकच ही विंडो आहे आम्हाला मोठी, आणि खाली बघितली असेल ती छोटी विंडो, तिथे बंदच असते, जास्त काय ओपन ठेवत नाही मी. ही विंडो आहे. ह्याच्या बाजूला बेड नसल्यामुळे गोधड्या मी हा इथेच ठेवते अशा प्रकारे. तर हा विंडो आहे. विंडोमध्ये सुद्धा मी अशी झाडं लावलेली आहेत. मला झाडांची खूप आवड आहे, मला खूप आवडतात झाडं. सकाळ सकाळ हिरवगार बघण्यासाठी. हे ओव्याचं झाड आहे आणि इथे आहे ते एक मनी प्लांट आहे. मनी प्लांटचं एक झाड आहे. इथे एक छोटंसं हे कसलं झाड आलं काय माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. इथे पण हा ओव्याचं झाड आहे. वरती मी असे शोपीस लावलेले. हे काचेचे आहेत, हे मला खूप आवडतात. अशा प्रकारे इथून काही बघण्यासाठी काही व्ह्यू नाही आहे, कारण आमचं घर हे एकदम असं गल्लीमध्ये आहे, तर बघण्यासाठी काही चान्सच नाही, व्ह्यूज नाही आहे काही आम्हाला बघण्यासाठी. तर हवा पण सहजासहजी जास्त येत नाही आतमध्ये. झाले विंडो. इथे आमचे 2 स्विच आहेत. हा ACचा स्विच आहे आणि हा लाईट. तर इथे वरती आम्ही AC लावलेली आहे. AC लावण्याचं कारण हे घर खूप असं गल्लीमध्ये आहे, त्याच्यामुळे मोकळी हवा येणं, खेळती हवा येणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही कसं तरी करून ॲडजस्टमेंट करून आम्ही ही AC लावलेली आहे, कारण लहान मुलांना त्याचा खूप त्रास होतो. जर मोकळी हवा त्यांना भेटली नाही तर त्याचा खूप त्रास होतो त्यांना, आणि त्यांनाच काय तर मला पण खूप होतो. त्याच्यामुळे हॉस्पिटलला जाण्याची वेळ येते, एवढा त्रास होतो. गरम वगैरे असं थंड वातावरण नाही भेटत. त्याच्यामुळे आम्ही ही AC लावून घेतलेली आहे.
कारण जास्त यूज तर आम्ही त्याचा करत नाही. जेव्हा आम्हाला असं सफोकेटिंग वगैरे टाईप झालं तर तेव्हा आम्ही ही AC चालू करतो. तर असे आहे. आणि कपडे पण मी हे घरातच सुकवते, कारण स्पेस कमी असल्यामुळे, गल्लीमध्ये घर असल्यामुळे जागा तर नाहीच आहे बाहेर सुकवण्यासाठी. तर कपडे पण माझे घरातच सुकवलेले असतात. खालीला आधी पण खाली टाईल्स वगैरे काहीच नाही, असं कोबा टाईप आहे. हे असं मी कार्पेट टाकून ठेवत असते माझ्या मुलांसाठी खेळायला. हे बघा अशा प्रकारे. पहिले जे होते ना कोबा, तसा कोबा आहे माझ्या घरामध्ये. हा इकडनं खाली जातात. हां, आम्ही कलर केलेला, त्याच्यामुळे हे सगळे हा सगळा कलरचे जे डाग आहेत ते अजूनपर्यंत गेलेलेच नाही आहेत. अशा प्रकारे हे सामान्य माणसाचं सामान्य घर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. अजून मी काय ॲडजस्टमेंट केली पाहिजे माझ्या घरामध्ये. तुम्हाला माझं घर आवडलं असेल तर नक्की माझ्या घराला लाईक द्या, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ह्या ताईला खूप 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 सपोर्ट करा. हे असं माझं छोटंसं 10 बाय 10चं मुंबईमधलं हे माझं घर. अशा प्रकारे हे माझं घर आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.